कुंडलीतल्या रेषा बदलायला आयुष्य खर्च करतोस, पण मनातल्या रेषा बदलण्याला एक क्षण देत नाहीस. लक्षात ठेव, मन शुद्ध असेल तर ग्रह आपोआप अनुकूल होतात. कारण ग्रह फक्त दिशा दाखवतात, पण मन गती देतात. अरे ज्योतिष म्हणजे भविष्य सांगणं नाही, तर अंतःकरण शुद्ध करण्याची आठवण. ज्याच्या मनात द्वेष, लोभ आणि अहंकार भरलाय त्याला शुभ मुहूर्त या शुभ ठरतो. आणि ज्याच्या मनात श्रद्धा, दया आणि समर्पण आहे त्याच्याकरता प्रत्येक क्षण शुभ असतो. ग्रहांचा प्रभाव आकाशातून पडतो, पण त्यांचा परिणाम मनातून होतो. अरे ग्रह बदलण्यापेक्षा मन बदल, आकाश आपोआप तुझ्या बाजूने होईल. गुरु तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल. कुंडलीतल्या रेषा बदलायला आयुष्य खर्च करतोस, पण मनातल्या रेषा बदलण्याला एक क्षण देत नाहीस. लक्षात ठेव, मन शुद्ध असेल तर ग्रह आपोआप अनुकूल होतात. कारण ग्रह फक्त दिशा दाखवतात, पण मन गती देतात. अरे ज्योतिष म्हणजे भविष्य सांगणं नाही, तर अंतःकरण शुद्ध करण्याची आठवण. ज्याच्या मनात द्वेष, लोभ आणि अहंकार भरलाय त्याला शुभ मुहूर्त या शुभ ठरतो. आणि ज्याच्या मनात श्रद्धा, दया आणि समर्पण आहे त्याच्याकरता प्रत्येक क्षण शुभ असतो. ग्रहांचा प्रभाव आकाशातून पडतो, पण त्यांचा परिणाम मनातून होतो. अरे ग्रह बदलण्यापेक्षा मन बदल, आकाश आपोआप तुझ्या बाजूने होईल. गुरु तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल.